काल से पहले कोई सी हाँ मेरा कोई सी कभी हम जो आया ना मर जाने तू मेरे बिना जड़ा मैनू कहंदा हुंदा सी मैं मर जाना तेरे बिना। जगामध्ये GTA 6 येणार होतं हे माहित होतं? आपल्याकडे GTA छपरेंट्री येते का? नमस्कार मित्रांनो, माझं नाव सोम आणि तुमच्या सगळ्यांचं किडनीच्या खड्यात सकट आज स्वागत आहे. आजच्या गावात आम्हा आम्हा रंबा रंबा डंबा डंबा हंबा हंबा रंबा रंबा कंबा कंबा. मंडळी, मी तुम्हाला सांगू का, म्हणजे आय नो इंटरनेटवरती भिन्न भिन्न प्रकारचे लोक कचदिशी दिसू शकता, पण माझ्या नेत्रांमध्येच का बरं हे अशी घुसता? माझ्या बुबुळांना पॅरालिसिस होणार आहे, मी असे होणार आहे बुबुळ माय कारण हे अशी व्हिडिओ मला दिसता. तुम्हाला मी सांगू का, हे लिटरली गाडीच्या छतावरती कुत्र्याचा बेल्ट घालून बसून झाले, पण ही जनावरं नंतर बेल्ट घालून अशी रस्त्यावर चालली हो. अमेरिकेमध्ये हाय याचं क्रेज, आय आयडेंटिफाय माय सेल्फ एज अ डॉग अँड आय आयडेंटिफाय माय सेल्फ एज अ क ख ग घ येड. पण ना हे जे आहे हे लिटरली रस्त्यावरती चालले. मैं तुमको बताता है थोड़े सालों बाद वो नॅशनल जॉग्राफी डिस्कवरी चॅनल बिनल तो बियर ग्रिल्स नाही का सापाच्या मुंड्या उपटतो, हे सगळे लोक अमेझॉनची जंगल सोडून डायरेक्ट इथं मीरा रोडच्या कच्च्या डांबरी रस्त्यावरती येणार आहे, कारण ह्युमन इव्हॉल्युशनची जी पुढची स्टेप आहे इथं डायरेक्ट ऍक्टिव्हेट होऊन गेली. चार्ल्स भाऊ डार्विनने काय सांगितलं आपल्याला? माकडापासून माणसं तयार झाली. सोम भाऊ शाने तुम्हाला काय सांगतो माहिती का? पुढं माकडापासून माणसं तयार झाली, आता माणसापासून गांडूळ तयार होणार आहे. अँड दिस एव्हॉल्युशन इज दिस यू कॅन सी विथ युअर नगडा बुबुळ ऑन द स्ट्रीट्स ऑफ दिस मीरा रोड बिकॉज इट इज गेटिंग रिस्की. यू नो दिस पिसाळलेली जनावर वॉकिंग ऑन द स्ट्रीट कुत्र्याचं बेल्ट भाव यांना ना आणा वेटरनरी डॉक्टरकडे आणा, यांच्या ना उन्हावरती कचाक्काच इंजेक्शन टॉचा मी सांगतो गुरा बाईलाचे इंजेक्शन द्या ना सुधरायच्या गावात. ऐसा सब मैटर देखने के बाद ना आज का वीडियो का टॉपिक मेरे को सौम्य लगने लगा है. आज आपण बोलणार आहोत मित्रांनो बॉब द बिल्डर नाही, बबडी द बिल्डर हिच्याबद्दल. मी तुम्हाला सांगू, ब्रेकअप नंतर पोरं जिमला जाता मात्र इथं रिव्हर्स कॅटेगरी होऊन गेलेली. बबड्याच्या आयुष्यामध्ये काय चालले हे कोणी बघतच नाही, पण बबडीच्या जिंदगीमध्ये अख्ख्या महाराष्ट्राला इंटरेस्ट येऊन गेला, इन्क्लुडिंग मी. आणि बबडीनं वन साइड जिम मारेले. ब्रेकअप नंतर बबडीने एवढी जिम मारले की बबडी आता स्वतः बबड्या झाली आहे. जिंदगी पूरी जिम में है और इसकी वजह से बबड़ी ताई जो है ये 24 घंटे 7 दिवस जिम के आउटफिट में रहती है. कुछ शॉपिंग करने गेली तरी मग जिमचे कपडे, कुठं नाचायला गेली तरी बी जिमचे कपडे. भाई लोकांना कळलं पाहिजे मी जिम मारणारा माणूस आहे. 24 घंटे 7 दिवस लोकांना कळलं पाहिजे की हा माणूस जो आहे हा जिमला वर्कआउट करणारा माणूस आहे. हे बी डान्स एक तर करले जिमच्या. मला सांगा डान्स करून येऊ मी का बरं हे लाईटा? मी पण असं नाचतो ना, झिंगी 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 झिंगी. मला बी सबस्क्राईब करून द्या भेंडी. आता मी बी असं मला बंगळा बसू इथं आणि असं मग डान्स बिन्स करू त्या अंजली वाणी. मला डिप्रेशन येऊन राहिलं भाऊ. एक तर डान्स करेले ती बी जिमच्या कपड्यांमध्ये करेले. ते काय स्टेप आहे आणि ते काय नृत्य आहे ब्रो. बबडी क्या हो गया संभालो है बबडी को, बबडी भावचळ गई है. जुन्या व्हिडिओमध्ये ना बबडी तसे ॲटिट्यूड वाला चेहरा द्यायचे नाही, साईडला बघायच्या. पण ते जुन्या व्हिडिओमध्ये बघा मी दाखवलं होतं तुम्हाला. आता ना डायरेक्ट मार्के बेडक्यासारखी बघती ब्रो. म्हणजे असं वाटतं ना, मी तुम्हाला सांगू मी शर्ट बी बदला काळा घालून घेतला, मग लाल घालायची भीती वाटली. लाल घालून करायचा व्हिडिओ पसदिशी कॅमेऱ्यात बाहेर उडवायची मला भीतीच वाटली ब्रो. अभि तो इतना खुंखार भयाकारी लुक रहता है ना. मी शिवत होतो 2 दिवस मी फाटलेली तुम्हाला मी सांगतो. आईच्या गावात तुम्ही लुक बघा ताईचा. एकदम भाई सलाम रॉकी भाई. आणि खच दिशी ना 1 सेकंदामध्ये काच दिशी प्रमोशन चालू केलेले. हे टिकटॉकर टर्न रील स्टार्टर यूट्यूबर ना, मेरे इनको समझ में नहीं आता है काच दिशी कच काय असे प्रमोशन मध्ये घुसता बरं. मेरे को समझ में नहीं आता. आणि ते प्रमोशन मध्ये अवतार बघा तुम्ही. दिलेल्या कमेंट केलेल्या लोकांना पण ताईची दया आली असेल. मला कधी कधी असं वाटतं की हे टिकटॉकर जे आहेत नाही बळच असं लुक करून बसता बरं का त्या प्रमोशन मध्ये. अरे गरजू ब्रँडला असं वाटलं पाहिजे नाही भाई 2 पैसे जास्ती द्या. अरे बाकीच्या ठिकाणी कोण मेकअप बिकअप करून जिम मारते आणि प्रमोशनच्या टायमाला ताई कशी पण बसून घ्यायची. कौन है ये लोग, कहां से आते हैं? व्हाट इज दिस प्रमोशन? और ये कौन सा प्रमोशन का तरीका है? प्रमोशन कैसा करने का रहता है? मैं तुमको दिखाता है कैसा करेंगे. ऐसा करने का रहता है प्रमोशन. मित्रांनो जसं की तुम्हाला माहिती आहे की आता आहे आपल्या इंडियामध्ये क्रिकेटचा सीझन आणि मग चालू होतोय क्रिकेटचा वर्ल्ड कप. आणि त्यामुळे परी मॅच वरती सुद्धा फेस्टिवल ऑफ विनिंग इज बॅक ना मेरी बबडीज. वन साइड तुम्ही तुमचं आयुष्य लाईनवर रांगू शकता, वन साइड आपला ज्ञानाचा वापर करून सत्सक विवेक बुद्धीचा वापर करून तुम्ही वन साइड जिंकू शकता. परी मॅच आहे जगातला वन ऑफ द नंबर 1 गेमिंग प्लॅटफॉर्म जिथे तुम्ही क्रिकेट व्यतिरिक्त बाकी असंख्य गेम्स खेळून सुद्धा जिंकू शकता. पिन कमेंट मध्ये मी लिंक दिले त्यावरती टच करून क्लिक करा. परी मॅच वरती जा आपलं अकाउंट उघडा
आणि मित्रांनो तुम्हाला एक विशेष म्हणजे सांगतो, आपण जुगाड करून ठेवले त्याच्यावरनं जे जातील यांना 250% बोनस मिळू शकतो, अप टू 10,000 आणि 150 रुपयाचा फ्री प्रेडिक्शन सुद्धा करायचा चान्स तुम्हाला या ठिकाणी भावानं करून दिलेला आहे. कचदिशी विड्रॉवल आहे, 30 वर्षांचा सपोर्ट आहे, कस्टमरला गरज पडली तर त्यांचा पण सपोर्ट आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. पिन कमेंट मध्ये लिंक दिले, क्लिक करा आणि परी मॅच वरती जा. मग ना बबडीच्या रील वरती आपण जरा नजर घालू मित्रांनो. बबडीच्या रील्स म्हणजे बघा, बबडीच्या आयुष्यामध्ये फेजेस होते, म्हणजे ब्रेकअपचा फेज होता, मग सगळं ते होने के बाद वो मध्ये मध्ये ते थोडंसं त्यांचं मग केलं त्यांनी काय का. आणि आता लाईफ कोच फेज आलेला आहे. म्हणजे बबडी जी आहे हिच्या रीलमधनं एक जनहित में जारी संदेश द्यायचा प्रयत्न जो आहे हा सातत्याने बबडी ताई ज्या आहेत या करत असतात. म्हणजे आता पहिलाच रील जो आहे आपण तर सुरुवात करू, तुम्हाला कळ पुढं विषयामध्ये तसं सोमोकच ती हात घालेल, तुम्हाला मॅटर कळेल. पहिल्या रीलमध्ये बघा, कोणाचे घरचे या पूर्ण ब्रह्मांडामध्ये असे कोणाचे घरचे जे जिमला जाऊ नको असं म्हणतील. काही माझ्या घरचे आता काही दिवसांनी मला लाथाबुकीनं तुडून व्यायाम करायला पाठवणार आहे की भाई आता समाजामध्ये वजन वाढले, थोडंसं शरीरावर पण वाढवून घे. बबडी म्हणते जिमला जाणार घरचे नाही म्हणणार. मी सांगतो आता तेरे घर वाले नहीं बोल सकते ताई क्योंकि तू हर बार जिम में जा रही है, जिम से बाहर आई नहीं रही तू, तेरे कौटी में पूरा जिम है, भाई से डम्बे हैं हूँ, ऐसा किंग कॉन्ग विषय हो गए तो बोलेंगे घर वाले. मात्र या अशा एक वाक्यानंतर नेक्स्ट जे ताईने रीलमध्ये केलेले हे बघा, मी जिमला जात नाही पण मी तुम्हाला सांगू शकतो की हा शोल्डरचा एक्सरसाइज आहे. ताईनं शोल्डरचा एक्सरसाइज केल्यानंतर बायसेप दाखवले. अरे तुम्हारा ट्रेनर पिसा जाएगा रे, वो शोल्डर का व्यायाम होता है, वो खांदे कंधों से मिलते हैं, खांदे वाला विषय, वो बायसेप का दाखवते हुप्प्या होया. ताईने एवढं भयानक मोटिवेशन मनावर घेतले की ताईचं पुढचं वाक्य त्याच्या खालची रील याचा काही बादरायन कुत्रायन मंदरायन संदरायन काही संबंध तुम्हाला सापडणार नाही मित्रांनो. मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी ही तुम्ही रील बघा. हे अलग मोटिवेशन आहे. दोघं मिळून नशिबाला घोडा लावू. इकडे जिंदगीला घोडे वाळवंट उंट बिंट सगळे लागेले हाती घोडे, आणि तरी ताईला कोणातरी नशिबाला जाऊन घोडा लावायचा आहे. आणि नशिबाला कसा नशीब काय माणूस आहे, नशीब कमी आहे सिटी आहे असं नशीब येऊन बसतं इथं. अगं माझं नशीब ते कशा चल पोलेटा नशिबाला लावला घोडा, ऐसा लगता है क्या नसीब को घोडा. अरे तुम्हारे खुद के नशीब को घोडे वाळवंट उंटा बिंटा जिंदगी को सब लगेले, काऊन लाव राहिले नशिबाला घोडे तुम्ही मला कळ ना. म्हणजे ना संदीप माहेश्वरी विवेक बिंदर नसता टाइट करून मोटिवेशन देता, वो सब लो लेवल के मोटिवेशन हो गए. नशिबाला घोडा लाव. इमेजिन तुम्ही एक मोटिवेशनल स्पीकर लाया गाइज, नशिबाला घोडा लाव. अरे क्या ब्रो मोटिवेशन का तरीका भयानक की ब्रो. मग एक अजून एक होतं नाही का, मुलगा लॉयल असेल तर मग राग सहन करण्यामध्ये कसली काय. मुलगाना लॉयल असेल ना तर मग लाक्षण करण्यामध्ये कसली लाज. अगदी म्हणजे किती घंटा पोरना मी सांगतो या आयशा गावात नसला अनिल कपूर, मी तुम्हाला सांगतो हे सगळं ऐसा स्टेटस डालने वाले लड़की लोग जो रहती नहीं समय में लाजवान, इनके सबसे ज्यादा मूड स्विंग पेंडुलम जैसे रहते, कभी इधर कभी इधर कभी इधर कभी इधर. ते रिलेशनशिप मधल्या पॉलिसीचे मूड स्विंग झेलू जिंदगी जी आहे ही डायरेक्ट डांबरीकरण होऊन जातं रस्त्याचा. नाही म्हणते तर मुलगा लॉयल असेल तर राक्षण करण्यामध्ये कसली गरज. अरे घंटा कोणता पोरचा राग सहन होतो रिलेशनशिप मध्ये, काय सांगू दुःख तुम्हाला. रिलेशनशिप मध्ये स्पेस फक्त पोरींचा असतो, पोरांचा काय असतं का. कोणत्या पोरीने राग केल्यानंतर पुरी त्याच्यावर हॅकन धावता आजकाल. पोरनो खरं असेल तर खाली कमेंटमध्ये सांगा भगवान साईड कर बोलेले म्हणून. मुलगाच्या लॉयल असेल ना तर मग लाक्षण करण्यामध्ये कसली घंटा पोरांना मी सांगतो आजकाल जगले भयानक होऊन गेलेले. पोरगा जर पैसेवाला असेल ना तर राग रुसवे फुगवे मूड स्विंग सगळं सहन होतं. हे असं लागलं आयुष्य लागल्यावर या महिन्यात या वन साईड स्वप्न पूर्ण करा स्वतःची आयच्या गावात. मग अजून एक ताईनं कधी जिमवरनं घरी जाताना रस्ता पण लागतो तिथे पण एकच दिवशी एक रील करून टाकती. मेरी जिंदगी के सबसे बुरे दिन मैंने अकेले नहीं गुजारे, तो इन अच्छे दिनों में किसी की गुलामी का मोहताज क्यों बनूं. सबसे बुरे दिन मैंने अकेले में गुजारे तो अच्छे दिन में किसी के गुलामी का मोहताज क्यों बनू. आणि असं सगळं केल्यानंतर ताईने असा लुक पण दिलेला आहे. तुम्ही मला सांगा हे जर जगाची पोरं म्हणायला लागली की भाई पोरं जी आहे ना स्ट्रगलिंग टाइम मध्ये नेहमी एकटी राहता, 5-5 जण एका खोलीमध्ये कशीतरी एका पंख्यावरती हवा खात राहता. मी तुम्हाला सांगतो अख्खं स्ट्रगलिंग पिरियड एकटे काढता पोरं. जर पोरने असं म्हणलं तर पोरं लग्न करणं बंद करतील. 20,000 मध्ये एक पोरगा रोज 9 टाइम मारू माझ्या घराला. मी तुम्हाला सांगतो डिकचिक खुश राहतील पोरं. रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची गरजच नाहीये. उलट मी म्हणतो वाईट काळ जर तुम्ही एकट्यानं काढला ना तर चांगल्या काळामध्ये कोणाची तरी साथ द्या जेणेकरून त्याचा वाईट काळ पण हलका होईल. मैं गुलामी का माहोताज क्यों बनू नको बनू. हमने बोला की तुमका गुलामी का माहोताज बनणे के वास्ते भेंडी. वरच्या टेक्स्टचा ना खालच्या रीलची काहीच संबंध नसतो. जिम मध्ये असं एक तर चालायचं असतं की असं काही संबंध नसतो त्या टेक्स्टचा.
एक तर भयानकच होतं प्रमोशन. ना कमर संभाल हे पोरी जरा हळू 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 अशी बॉडी पाहिजे असेल तर सुपर लाईव्हला या. अशी बॉडी कोणाला नको असेल. मी तुम्हाला सांगू बबडी ताई खूप मेहनत घेती, नो डाउट अबाउट दॅट, पण बॉडी में ट्रांसफॉर्मेशन अभी लाना बाकी है. अभी भी कोई ट्रांसफॉर्मेशन, पहले बिना फिल्टर का, अभी सिर्फ फिल्टर का इतना ट्रांसफॉर्मेशन हुआ है. ट्रांसफॉर्मेशन माइक्रोस्कोप, टेलिस्कोप, बायोस्कोप कशाने पण पाहिलं तरी दूर दूरपर्यंत ट्रान्सफॉर्मेशन का नाम और निशाण अवशेष नाहीये भेंडी. जगामध्ये ना जेवढं माझ्या आयुष्याचं प्रेशर आहे माझ्यावरती, त्याच्यापेक्षा जास्ती प्रेशर ना बबडी ते आपल्या पोटावरती दिसत. ॲप्स दाखवायचं एवढा भयानक. आतडे ना आतडे आतडे आतड्यावर चढत राहते. मुंबईच्या लोकलमध्ये नाही का लोक अशी उभी राहतात, वैसा विषय हो जाता है. तुम्ही हे रील बघा. देखो मुझको गौर से देखो, देखो मुझको गौर से देखो. चेहऱ्यावरती कळतं इतका आवळा, इतका जीव गुदमरलाय बाई. जीवनेडेक मधली अंतर आत्मा गुदमरले. श्वास घेऊन एवढं आवळेल ना. मला असं कधी कधी वाटतं ऐसा अच्छा नहीं रहता है. छोटा आतड़ा पचदिशी मोठे आतड़े पे चढ़ जाएगा ना, ऐसा कळ बिड़ आएगा, डॉक्टर के पास जाना पड़ेगा. एवढे आतडे बितडे काय को आवडले का वाचते. आणि माझं तर म्हणणे बबडी ताई तू जशी आहे तशी खूप छान आहे, खरंच गोड आहे. कशाला असं मुळात ना जिमला जायचंच मला आवडत नाही. दुसऱ्याला मला पण भारी वाटेल म्हणून मी जाऊन मेहनत घ्यायची. अरे मर तिकडे. आणि देखो मुझे गौर से तुमने क्या खोया है. कुछ खोया है पता नहीं, लेकिन ना तुमको थोड़ा सा वजन खोने की जरूरत है दीदी. थोडासा एकदम फोकस से, म्हणजे काय जिमला एकदा जाऊन कमी होतं किंवा वाढतं, कॉन्स्टंट राहिल्यावरती थोडा विषय होईल. इथं लोग बुरा मान जाते, उनसे उन्हीं की भाषा में बात. लोग बुरा मान जाता है अगर उनको उन्हीं की भाषा में जवाब दिया जाए. हाय असं डायलॉग दिल्यानंतर चेहरा मात्र गोरा आणि गुडघ्याची वाटी मात्र डायरेक्ट काळी झालेली आहे. मेकअप जो आहे ना फक्त इथं झालेला आहे, इथं चेहऱ्याला. मी तुम्हाला सांगतो काही काळानंतर इंस्टाग्राम चेहऱ्याचं फिल्टर तर बनवून झाले, बगलेचं खोपराचं गुडघ्याचं सगळ्याचं फिल्टर येईल. मी तुम्हाला सांगतो. आणि मेकअप अकॅडमी वाले पण आता भाई चेहरा करून झाला, मग आता नख खाजवायला घेतली. नखानंतर बगल खोपर गुडघे याचा मेकअप होणार आहे. मी तुम्हाला सांगतो 50 वर्षांमधली एव्होल्युशन मी तुम्हाला सांगतो. गुडघ्याच्या वाटीची मेकअप होणार आहे, कारण गुडघ्याची वाटी डायरेक्ट काळी असते आणि चेहरा डायरेक्ट वेगळा दिसत असतो. मैच करना पड़ेगा. अब वो भी मेकअप चालू होने वाला है. मेरी बात हुई है लैक्मे वालों से. इस विषय के बारे में हम जितना बोलेंगे उतना कम है भेंडी. लेकिन तुम पिन कमेंट पे जाइए, परिमैच पे जाइए, जिंदगी जॉय लाइन पे लाइए. सगळ्यांना एक नम्र विनंती आहे, सोम भावना इंस्टाग्राम वरती ब्रॉडकास्ट लिस्ट चालू करले, मला फॉलो करू नका. तो तुमचा विषय. ब्रॉडकास्ट लिस्टला जॉईन करा. व्हिडिओच्या पुढच्या व्हिडिओचं डिस्कशन काय कसा विषय हे सगळं तिथं होत असणार आहे. तिकडे पाहिजे मला पब्लिक. तुम्ही तिकडे आले बाई हाजीर लावा तिकडं, मग मी तुम्हाला सांगतो पुढे काय करायचं ते. चला टिल देन भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. काळजी घ्या स्वतःची. आमरस का जुला बोधू नका. स्वतःच्या उन्हातानामध्ये थोबाडा उघडे करून फिरू नका. काळजी घ्या. सी यू बाय.